व्हिडिओ कशाबद्दल आहे? हॅलो. सो आजचा व्हिडिओ थोडासा डिफरंट आहे. इट इज नॉट अ फूड ब्लॉग, इट इज नॉट अ प्लेस ब्लॉग किंवा असंच काहीतरी नाही आहे. दिस इज स्पेसिफिक टू वन ऑफ अवर ब्राईड, जिची पूर्ण आपण ब्रायडल जर्नी ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. आणि आता तुम्ही बघू शकता आमचा एक लुक कंप्लीट झालेला आहे, वेडिंगचा लुक, आणि रिसेप्शन लुकसाठी ती आता येणार आहे. पण ओव्हरऑल या ब्लॉगमध्ये तुम्हाला एक पूर्ण इंडियन वेडिंग दिसेल. सो स्टे ट्यून्ड. हॅलो शिमर्स. तो आता वाजले आहेत 3:10 आणि आम्हाला 5 वाजतापर्यंत ब्राईड आणि सायडर रेडी करायचे आहेत आणि इथून जायचं आहे अद्विका हॉलमध्ये. ओके, सो लेट्स सी कसं होतं आहे ते. आमच्या बॅग्स खाली गेलेल्या आहेत आणि नाव वी आर गोइंग. ही आहे आमची नवरी आणि ही आहे नवरीची वहिनी आमची करवली. तर आता बघूयात कसा लुक. एक्साइटेड? येस. हॅलो, आर वी ऑल सेट? कुठे चालली तू? कुठे चाललीस? कुठे तू? आज तुझ्या लग्नाला से मग हायफाय दे. हायफाय चलो कर. हायफाय. So meet Arvi, a very smart kid. She is Joy's friend, and today's bride Jagruti, Amrita, Vaini, they all are our neighbors, near and dear to our hearts. So friend सुद्धा आहे. सो आम्ही फार मजाक मस्ती यावेळी केलेली आहे. जनरली आमचा अप्रोच फार प्रोफेशनल असतो, म्हणजे आम्ही एवढं बोलत सुद्धा नाही. बट दिस टाइम इट इज समथिंग लाईक थोडंसं इमोशनल आहे, थोडं फ्रेंडली आहे. लवकर पण कुठे जायचं? जॉय दादाकडे जायचं. हे ब्राईड वाटतंय का लग्न आहे? लग्न वाटतंय का? अजून नाही वाटत आहे. बहिणी तुम्हाला वाटतंय? अजून आजपासून वाटतंय की कालपासून वाटतंय? 4 दिवस झाले वाटतंय दगदगेमुळे. इट्स ऑलरेडी 3:10 आणि स्टार्टिंग पॉईंट टू अद्विका हॉल विच इज वेडिंग डेस्टिनेशन. हा जो पॅच असेल तो साधारण 1 किलोमीटरचा असावा. सो प्लॅन तर हा होता की आम्ही घरून 2:30 वाजता निघणार होतो आणि 3 वाजता मेकअप स्टार्ट करणार होतो, सो दॅट शी इज रेडी बिफोर 5 o'clock. बट वी आर ऑलरेडी रनिंग लेट. आम्ही जस्ट इथे पोहोचलेलो आहे अँड वी हॅव 1 ब्राईड अँड 1 सायडर टू कवर. टाईम पर्स्पेक्टिव्ह इट्स ऑलरेडी 3:20. ॲज यू कॅन सी इट्स अ फुल समर आणि 5 वाजताचं लग्न आहे. माझ्याकडे ऑलरेडी टाईम फार कमी आहे आणि ओपन लॉनमध्ये लग्न आहे. आणि ओपन लॉन म्हणजे मला हिला फुल कव्हरेज मेकअप द्यावा लागणार आणि जागृतीची जी स्किन आहे तिला फार स्वेटिंग होते. सो दॅट इज ऑल्सो वन मोर चॅलेंज दॅट वी हॅव. बट चॅलेंज इज एक्सेप्टेड आणि बघूया तिचं ब्रायडल लुक कसा होतो. सो वी आर अबाउट टू रीच टू ब्राईड्स रूम. ही जी रूम आहे त्या रूममधून स्टेजवरती किंवा ओव्हरऑल लॉनवरती काय चाललेलं आहे ते खिडकीतून दिसतं. आमचं सामान ऑलरेडी इथे आलेलं आहे. आमच्या ब्राईडची ड्रेपिंग झालेली आहे आणि आता हेअर चालू आहेत. सुरभी ऑल सेट? येस सेट. काय घालणार आहे आता? खोपा. खोपा ट्रेडिशनल की वेस्टर्न? ट्रेडिशनल. ओके. सो क्विकली मी सेटअप करून घेतलं. सुरभीने ड्रेपिंग करून घेतली आणि हेअरची क्रिम्पिंग झालेली आहे. सो हाय सुरभी, झाली का हेअरस्टाईल तुझी? हो झाली. काय केलंय दाखव. खोपा केलाय आणि आमची मराठमोळी ब्राईड एकदम मस्त नटून रेडी आहे. So our bride and Amrita Vaini both are ready with hair, makeup and draping sharp at 4:50. पिंक रोजेस, ब्युटिफुल शेला आणि छान अशी सुंदर खुशी. Between jewelry recommendation and this jewelry is also from us. जागृती कुणाची वाट बघतेस तू एवढी? मला नवरदेवाची वाट बघते. बघ ना ताई, मी कधीपासून रेडी झाले, आलेच नाही अजून. जाऊ दे, तू बस आपली इथे. आपला मेकअप नीट होईल. राहू दे, बस. छान दिसतेस यार तू. कोणी रेडी केलं तुला? आपले ऑडियन्स पण आहे तिथे. सुरभी आणि हाय. हे तुझं नाव पण सांग. ही आहे तपस्या, ही आमची रवली. आणि एवढा सगळा आमचा पसारा झालेला आहे आणि आमची ही नवरी गेले अर्धा तास नवऱ्याची वाट बघतीये. सगळं सेट आहे आणि नवरदेव अजून आलेले नाही आहेत. टचवूड, बाप्पांची कृपा आणि तुम्हा सर्वांचे आशीर्वाद. आतापर्यंत 1000+ ब्राईड झालेले आहेत, पण एकही ब्राईड अशी नाहीये की जिला आमच्यामुळे ती रेडी नसल्यामुळे लेट झालाय. सो सगळ्याच ब्राईड्स ह्या त्यांच्या मुहूर्ताच्या आधी अर्धा पाऊण तास रेडी झालेल्या आहेत, कारण की त्यांना व्हिडिओग्राफीसाठी किंवा फोटोग्राफीसाठी तेवढा वेळ मिळावा. जागृती इज लिटिल वरीड, कारण तिला रिसेप्शनला फार कमी वेळ मिळणार आहे. आता जाऊ तू नवरीवरतीच करूया आपण रिसेप्शन.
जाऊ दे. करू का आपण 10 मिनिटात करू आपण रेडी. दादा मेकअप कसा झालाय? मस्त झालाय. फोटोज बरोबर येत आहेत ना? सो वी युटिलाइज दिस टाईम व्हेरी वाईजली. जागृतीचा आउटडोअर शूट कंप्लीट झालेला आहे आणि ती आता इनडोअर शूटसाठी काही गेटिंग रेडीचे शॉट्स घेण्यासाठी आलेली आहे. तुम्ही मेकअप बघू शकता. 5:45 to 6च्या बिटवीन टाईम आहे. बाहेर उन्हामध्ये फोटोशूट करून येऊनसुद्धा तिचा बेस बिलकुल हललेला नाही आहे. युअर वेडिंग मेमरीज आर जॉईंट एफर्ट बिटवीन द फोटोग्राफर अँड द मेकअप आर्टिस्ट. सो युअर फोटोग्राफर अँड मेकअप आर्टिस्ट नीड्स टू बी अ very knowledgeable person and should have a very good experience in handling these situations. Think about a scenario where your makeup artist is superb, done a very fabulous job, but photographer is not good, and vice versa. In both the scenarios, your event will go on toss. After photo shoot, it's time to take a snacks break. So finally दादांनी कांकण बांधलेलं आहे आणि बाशिंग लावून आमची नवरी आता मंडपामध्ये मंगलाष्टकासाठी जाणार आहे. मला नेहमीच प्रत्येक ब्राईडसाठी हा जेव्हा मुमेंट येतो तेव्हा फार इमोशनल वाटतं आणि माझ्यापेक्षाही जास्त इमोशनल सुरभीला वाटतं. सो वी बोथ प्रेफर टू स्टे ॲट ब्राईड्स रूम रादर दॅन गोईंग ऑन द स्टेज. सो नवरदेवांची एंट्री झालेली आहे आणि आरू वॉज सो एक्सायटेड. मग असा एम्प्टी दिसणारा लॉन आता भरपूर साऱ्या गेस्टनी ऑक्युपाय केलेला आहे. सो दिस इज एंट्री ऑफ अवर नवरदेव. नवरीसाठी सुद्धा फुलांची चादर आलेली आहे. सो फायनली दिस इज द मुमेंट. दिस इज द मुमेंट फॉर जागृती. शी वॉज वेटिंग सिन्स सो लॉंग. अँड बिफोर आय फॉरगेट, जे कोणी आपल्या चॅनलचे ऑलरेडी सबस्क्रायबर आहेत त्यांचे मनापासून आभार. आणि तुम्ही जर या चॅनलला नवीन आला असाल तर प्लीज सबस्क्राईब टू आवर चॅनल अँड काइंडली नोट दिस इज नॉट एट ऑल अ पेड व्हिडिओ. आय एम जस्ट शेअरिंग माय एक्सपिरियन्स बिहाइंड द स्टेज. वाजत गाजत नवरीने सुद्धा एंट्री केलेली आहे. मंगलाष्टकांची सुरुवात होणार आहे. नवरा नवरी अलॉंग विथ देअर फॅमिली, बिलव्ड फ्रेंड्स, एव्हरीबडी इज ऑन स्टेज अँड एव्हरीबडी इज ब्लेसिंग दिस ब्युटिफुल कपल. ही जागृतीची रुखवत तिने मांडलेली आहे जिथे सप्तपदी आहे, त्याच्यानंतर घरामध्ये लागणाऱ्या गोष्टी, काही स्वीट्स, असं सगळं एकत्र करून एकदम ब्युटिफुली शी हॅज प्रेझेंटेड इट हिअर. काहीतरी मांडवली करते भटजीन बरोबर. सो फायनली लग्न लागलेलं आहे. याच्यानंतर काही रिच्युअल्स होतील, जसं की सप्तपदी होईल, फेरीज होतील आणि कन्यादानसुद्धा होईल. सो वी हॅव सम टाईम इन बिटवीन. तोपर्यंत आपण अमृताबाईंना रेडी करूयात. आणि जागृतीच्या रिसेप्शनच्या लुकची फुल तयारी करून मगच आम्ही बाहेर आलेलो आहोत. So Amruta Vainenचा मेकअप, हेअर अँड ड्रेस इज ऑल डन अँड नाऊ शी इज ऑल सेट टू गो अटेंड द रिसेप्शन. स्टिक ऑन नेल्ससुद्धा झालेले आहेत आणि फुल मस्ती आम्ही फुल मस्ती केलेली आहे. इट इज अ डिफरंट रिलेशनशिप ऑल टुगेदर. अमृता एवढे मोठी नखं का लावली आहेत? पाहुणे आले ना. हां, इकडे जेवणाची सोय. इकडे 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 थांब, या थांब. बाजूला. या राईट साईड. नख राईट साईड. राईट साईड. आफ्टर लॉंग वेट फायनली नवरी येते. मला फक्त 10 मिनटं हवे आहेत तिला सेकंड लुक देण्यासाठी आणि तो ग्लास फिनिश लुक देण्यासाठी. आय एम ऑल सेट. आय एम जस्ट वेटिंग फॉर ब्राईड टू कम. बट हार्ड लक, फोटोग्राफरनी त्यांना बोलवलं बिकॉज टुगेदर त्यांचा एकही फोटो झालेला नाही. हिअर कम्स अवर ब्राईड फॉर अवर सेकंड लुक. आणि मला बिलीव्ह मी 10 मिनिट्सच्या वरती भेटणार नाही आहे. सो मला काही शूट करायला नाही भेटलं अँड दिस इज हर फायनल लुक. पॉसिबली आपल्या इंस्टाग्राम चॅनलवरती मी तिचे व्हिडिओज किंवा फोटोज 1-2 काढता आले मला ते मी अपलोड करेन. बट दिस इज इट. वी आर सेईंग बाय टू दिस लोकेशन. We vanities are all packed and we are now going back to home. Thank you for watching this video. See you soon in next video. Bye bye.